उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह दिल्लीला रवाना। महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार, शेकापच्या जयंत पाटील यांचा आरोप। शरद पवार आणि महाविकास आघाडी सोबतच राहणार असल्याचाही उल्लेख। विधान परिषद निवडणुकीनंतर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप। काही आमदारांना 2 एकर जमीन 20 ते 25 कोटी रुपये वाटले, संजय राऊतांचा मोठा आरोप। नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टामध्ये आव्हान। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्याकडून याचिका दाखल। मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा केला आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर। 29,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार। लोकसभा निकालानंतर पहिलाच मुंबईचा दौरा। संविधानावरती प्रेम असेल तर मनुस्मृती जाळावी, प्रकाश आंबेडकर यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना आव्हान। भाजपा आणि काँग्रेसनं संविधानावरती वार केल्याचाही आरोप। पाणी भरल्यानं मुंबईमधील अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। पुढचे 36 तास 200 मिलीमीटर पावसाची मुंबईमध्ये शक्यता। मुंबईकरांना सतर्कतेचे आदेश। वीकेंडला अतिउत्साह टाळण्याचाही दिला सल्ला। सरकारला मराठ्यांचा रोष परवडणार नाही, हक्काचं आरक्षण आम्हाला द्या, मनोज जरांगे यांचा इशारा। 288 उमेदवार पाडण्याचाही दावा। छत्रपती संभाजीनगरमधले 50हून अधिक तरुण आयसिसच्या संपर्कात। एनआयएनं मुंबईमधील कोर्टामध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये कारवायांची माहिती। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा